नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी असा दाणेदार गाजर हलवा रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी 2 किलो गाजर घेतलेली आहेत। ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहेत आणि पाण्यात टाकलेली आहेत। आता मी त्याची वरची अशी ह्या पद्धतीने सालं काढून घेणार आहे। हे बघा, गाजरची वरची सालं काढून झाल्यावरती हवे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधून ह्या बारीक करून घ्यायचे आहे। किसणीवर किसायला थोडा वेळ लागतो, मग ह्या पद्धतीने तुम्ही मिक्सरवरती बारीक करून गाजर घेऊ शकता। हे बघा, बारीक करून झालेले गाजर एका कढईमध्ये मी काढून घेत आहे। हे बघा, मस्त असं बारीक झालेले आहेत गाजर बघा। हे बघा, सर्व गाजर मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। आता मीडियम फ्लेमवरती गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे। आता यातलं पाणी सर्व आटून घ्यायचं आपल्याला। चमच्याने अधूनमधून परतत राहायचं आहे। गाजर हलवा मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं परतून घेतलेला आहे। बघा, यातलं पाणी आटलेलं आहे। आता यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। कलर पण बघा किती छान आलाय तो। बघा, हा अर्धा चमचाभर तूप टाकायचं आहे आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे गाजर हलवा मीडियम टू स्लो गॅसवरती। गाजर हलवा बनवण्यासाठी मी 3 वाटी भरून साखर घेतलेली आहे। ह्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गाजर हलवा गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि चारोळी। काजू आणि बदाम मी तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही वापरू शकता। आणि पाव किलो मी मावा घेतलेला आहे। हे बघा, गाजराच्या किसमतचा पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। आता आपण यामध्ये दूध टाकायचं आहे। दूध मी अर्धा लिटर गरम करून घेतलेलं आहे। 2 किलो गाजरासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। ते सर्व आता या किसमध्ये टाकून घ्यायचं आहे गाजरच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा व्यवस्थित गाजर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ते गाजराचा किस दुधामध्ये। हे बघा, झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं दुधामध्ये गाजर हलवा शिजवून घेतलेला आहे आणि दूध पण आपलं आटत आलंय। आता यामध्ये आपण जी साखर घेतली आहे ती टाकायची आहे। हे बघा, साखर टाकल्यावरती थोडं गाजर हलव्याचं मिश्रण पातळ होतं। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यावरती आता यामध्ये मावा टाकून घ्यायचा आहे आणि मावा पण व्यवस्थित असा गाजर हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मावा व्यवस्थित गाजर हलव्यामध्ये मिक्स करून घेतल्यावरती आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहेत ते टाकूयात आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे ड्रायफ्रूट पण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजले जातील आणि नरम होतील। आता व्यवस्थित असा घट्ट होईपर्यंत हलवा आपण बनवून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती। गाजर हलवा आपला साधारण बनत आलेला आहे। अजून 4 ते 5 मिनिटं लागतील। त्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकूया पाव चमचाभर।
आणि अर्धा चमचा तूप टाकायचं आहे. आपण मगाशी अर्धा चमचा वापरला आहे आणि आता अर्धा चमचा म्हणजे टोटल 1 चमचा तूप वापरलेला आहे मोठा. हा बघा मस्त असा दाणेदार आपला गाजर हलवा बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात. 2 किलो गाजरचा केवढूसा आटून गाजर हलवा झालेला आहे बघा. दाणेदार मस्त असा गाजर हलवा आपला बनवून तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने गाजर हलवा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.